छत्रपती संभाजीनगरमध्ये मदत करण्याच्या नावाखाली पोलिसांचीच फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया सीआयडीबी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलं। पोलिसांनी एका महिलेसह तिघांच्या मुसक्या आवळल्या। तोतये सीआयडीबी अधिकारी थेट पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले होते, मात्र पोलीस आयुक्तांच्या सतर्कतेमुळे त्यांची बनावटगिरी ही उघडकीस आली। संबंधित आरोपींनी आपण सीआयडीबी टीमचे राष्ट्रीय अधिकारी असून क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मदत करू शकतो असा दावा केला होता, मात्र त्यांच्या गळ्यातील ओळखपत्राच्या लेससह काही बाबींवरून पोलीस आयुक्तांना संशय आला। अधिक चौकशी केल्यानंतर हे सर्वजण बनावट अधिकारी असल्याचं स्पष्ट झालं। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, हे जे बनावट अधिकारी होते हे नेमके कोण होते, यांची काही पार्श्वभूमी कळू शकली आहे का, आणि स्वाभाविकच काय सगळा प्रकार घडला हा देखील सांगशील? हे तिघही छत्रपती संभाजीनगरचेच रहिवासी आहेत, ज्यामध्ये एक महिलेचा समावेश आहे, इर्शाद बेगम सय्यद नूर अली, शेख तरह शेख इब्राहिम आणि लक्ष्मण संतोष दिवसे। हे तिघेही या ठिकाणी बनवेगिरी करण्यासाठी थेट पोलीस आयुक्तांकडेच पोहोचले आणि तुम्हाला आम्ही तपासात मदत करू, आम्ही तपास करतो अशा प्रकारचं सांगून, क्लिष्ट गुन्ह्यात मदत करतो असं सांगून त्यांनाच या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला। आणि आम्ही स्वतःच या ठिकाणी सीआयडीचे अधिकारी आहोत, सीआयडीबी असं कंसात लिहिलेलं होतं। सीआयडीचा शिक्का त्यांच्या आय कार्ड होता आणि जसं पोलिसांचं आय कार्ड असं अगदी अशाच पद्धतीचं आय कार्ड देखील होतं, ज्यामध्ये निळा आणि लाल कलरचा समावेश होता। रिबिनवर देखील तशाच पद्धतीचं लिहिलं होतं। मात्र या सगळ्या अनुषंगाने त्यांना संशय आला आणि संशय आल्यानंतर त्यांनी बेगमपुरा पोलीस ठाणा म्हणजे पोलीस आयुक्तालय ज्या पोलीस ठाण्याअंतर्गत येतं तिथल्या अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी करायला सुरुवात केली। त्यावेळेस असं लक्षात आलं की दिल्लीची एक ही संस्था आहे, क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो बी अशा पद्धतीचे आहे। त्यांनीच या लोकांना आय कार्ड दिलेले आहेत, त्यांच्याकडनं काही पैसे घेऊन त्यांना हे आय कार्ड दिलेत आणि अशा पद्धतीने तुम्ही पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊ शकता, तपास करू शकता अशा पद्धतीचं सांगितलं आणि त्यासाठी हे थेट पोलीस आयुक्ताकडे पोहोचले आणि तोतयागिरी करण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलीस आयुक्तांच्या सतर्कतेमुळे या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी पोलिसांतर्फे करण्यात येते आहे आणि त्यांना एक नोटीस देखील या सगळ्या संदर्भात दिलेली आहे। आता स्वाभाविकच यातून काय पुढे येत आहे, काही खुलासे होत आहेत का, पाहणं महत्त्वाचं असेल। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।